नाही ना मुडा नाच लागले ते असं आहे होय सांगायला येतं काय की जरूर असं वाटलं ओम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम 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 श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम वक्रतुंड महाकाय सूर्यमुखी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणानाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचताने वेदवर्तति नित्यवाणी स्मरते सन्नत कौटि खड्गिजापवानो श्रुत्वागच्छं श्रीमातो श्री तस्मत् रामं प्रभुरं सीतापति सुन्दरं काकुत्स्थं गुणितं दामोदरं माधवं नारायण नमस्कृतं नरोत्तमं देवी सरस्वती जगतो जयमुद्रेत वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र एतेनादतो ज्ञानराजा सुपात्र या पिता महापुण्यराशि नमस्कार माताश्री सद्गुरु ज्ञानेश्वराशि कुण्डलीवरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय रेणुका माता की जय श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः कैकई धरुणी पोटेसी कौसल्या संभोगीतीयेसी तुका व्यर्थ दुखी होती आम्हा दुखीसी दुःख एक प्रभु रामचंद्र भगवान की जय. आणि कालच्या अध्यायाच्या ठिकाणी असणारा जे काही त्यांना तीनही राण्यांना कैकेयी मातेला कौशल्या मातेला
आणि त्या तीनही राण्यांना जो काही प्रसाद दिलेला होता त्यातील असणारा कैकेयी मातेचा प्रसाद असणारा तो घाईने असणारा हिरून नेलेला होता. त्यामुळे कौशल्या माता असणाऱ्या कैकेयी मातेला आपल्या हृदयाची भरून म्हणू लागलेले आहेत. तुम्ही आता कसल्याही प्रकारचं दुःख करू नका, उगाच रडायला असणारं तुम्हाला काय झालेलं आहे. अशा प्रकारे कौशल्या माता असणाऱ्या कैकेयी मातांचं सांत्वन करू लागलेले आहेत. एकोदरास क्या बहिणी दोघी परिणीचे दोघी जणी त्याची काही नाही मिळणे दुस्तर पाटणे नांदती सख्या. आणि असणाऱ्या आपल्याला आपण एका जरी पोटातून असणारा जन्म घेतलेला नसला तरी आपण एक सख्या बहिणीसारखा असणारा आतापर्यंत संस्कार केलेला आहे आणि तशाच प्रकारचा असणारा पुढेही आपण राहणार आहोत. अशा प्रकारे कौशल्या माता कैकेयी मातेला समजून सांगू लागलेले आहे. दोघी नाही नित्य भेटी दोघी नाही नित्य गोष्टी दोघी नाही नित्य दृष्टी मिथ्या चावटे सख्यत्वाची. आणि दोघांच्या असणाऱ्या जर बहिणी बहिणींच्या भेटी जरी होत नसल्या किंवा गप्पा जरी होत नसल्या किंवा एकमेकांचं बोलणं भाषण जरी होत नसलं तरी त्यांच्यातलं प्रेम असणारं कमी होत नाही. अशा प्रकारे कौशल्या माता असणाऱ्या कैकेयी मातेला सांगू लागलेले आहे. दोघी नाही नित्य संबंध दोघी नाही नित्य संवाद दोघी नाही नित्य बोध तो सख्य संबंध अतिमिथ्या. आणि ज्यांचा असणारा बोलणं नाही भाषण नाही किंवा कसल्याही प्रकारचा असणारा एकमेकांशी संबंध नाही ते कशाचं सौख्य म्हणायचं. किंवा जर एकामेकाच्या अडचणीला असणाऱ्या घरातील कोणी राहून येत नसेल तर त्याला असणारं सौख्य किंवा असणारं जवळचं असं कसं म्हणायचं. अशा प्रकारचं सांत्वन करू लागलेले आहे. दोघी नाही एक सुख त्या सख्या मानिती मूर्ख लोक तू करीसी व्यर्थ दुःख आम्हा निज सुख एकत्वे. तू जर आम्हाला असणारं सखं मानित नसतील किंवा जीवाचं मानित नसतील तरच तुला असणारं दुःख होऊ शकतं. त्यामुळेच तू दुःख करू लागली आहेस की काय आणि आता तुला दुःख करण्याची काही गरज नाही. अशा प्रकारचं सांत्वन करू लागलेले आहे. आम्हा तुम्हा एक आहे वपन आम्हा तुम्हा एक निज भूषण आम्हा तुम्हा एक निज मंडन सख्य पण एकत्वे आम्हा तुम्हा. आणि तुम्हाला असणारा जे वागणूक असणारे आम्हाला आहे किंवा जो मान आम्हाला आहे जे वस्त्र आम्हाला आहे जे कपडे आम्हाला आहेत किंवा ज्या ज्या ऐश्वर्याच्या गोष्टीचे जे आमच्या आहेत त्याच तुमच्या सुद्धा आहेत. अशा प्रकारे म्हणून असणारा कौशल्या माता कैकेयी मातेचे सांत्वन करू लागलेले आहे. आम्हा तुम्हा एक सांगात आम्हा तुम्हा एक भोगात आम्हा तुम्हा एक कांत सख्य सख्यार्थ आम्हा तुम्हा. आणि सख्या बहिणीपेक्षा सुद्धा सख्या असणारे आपण दोघे आहोत. त्यामुळे असणारा तुम्ही कसल्याही प्रकारचा खेद करू नका. तुमच्या हिश्श्याचा जो असणारा प्रसाद त्या घाडीने नेलेला आहे त्याचं कसल्याही प्रकारचं थोडंही दुःख तुम्ही तुमच्या मनात आणू नका. आपला जो पती आहे तो एक असल्या कारणानं आपण दोघे असणारं दोन शरीर आहोत परंतु आत्मा आपला एक राहिला पाहिजे किंवा आपला आत्मा असणारा एक आहे. अशा प्रकारे कौशल्या माता असणाऱ्या कैकेयी मातेला समजून सांगू लागलेले आहे. आम्हा तुम्हा एक नाहो आम्हा तुम्हा एक सद्भाव आम्हा तुम्हा एक आत्मस्नेहो सत्य सख्यान्वयो तुम्हा. आणि खऱ्याच प्रकारच्या सख्या बहिणी असणाऱ्या आपण आहोत. सर्व काही असणारं जे काही माझं आहे तेच असणारं तुमचं आहे जे काही तुमचं आहे तेच असणारं माझं आहे. सख्या बहिणीपेक्षा सुद्धा असणारं जास्त प्रेम आपल्या दोघींमध्ये आहे किंवा आपल्या सर्व असणारा राजाच्या पत्न्यांमध्ये आहे. अशा प्रकारे कौशल्या माता बोलत आहेत. आम्हा एक निवास स्थान आम्हा एक भोग भुवन आम्ही एक सुखी संपन्न सत्य सख्यपण आम्हा तुम्हा. आणि तुम्ही असणाऱ्या आपल्याला झोपायला जागा एक आहे. आपल्याला ऐश्वर्य असणारा जेवढं काही राजभोग आपण भोगत आहोत ते सर्व असणारे आपण मिळून भोगणार आहोत. आम्हाला जर सुख असेल तर तुम्हाला सुख आहे. तुम्हाला जर दुःख असेल तर ते दुःख सुद्धा आम्ही असणारे घेऊ आणि तुमच्या वाट्याचं दुःख सुद्धा आमच्या सोबत घेऊ. अशा प्रकारचं सांत्वन असणारी कौशल्या माता करू लागलेले आहे. आम्हा एक नित्यत्वे चारिता आम्हा एक नित्यत्वे प्रतिपाळिता आम्हा एक नित्यत्व निहाळिता हे नित्य सख्यता आम्हा तुम्हा. आणि तुम्हाला जो असणारा तुमचा जो पालनार्थ आहे किंवा तुमचा जो पालन करणारा असणारा राजा दशरथ आहे तोच असणारा आमचा सुद्धा पालन करता आहे.
आणि ज्या काही तुमच्या गोष्टींची मान्यता असणार ते करतात तेच आमच्या सुद्धा गोष्टींना असणार ते पुरवतात सर्व गोष्टी. अशा प्रकारचं असणाऱ्या कौशल्या माता काही मातेला सांगत आहेत. आम्हा तुम्हा एक गोसावी, आम्हा तुम्हा एक निववी, आम्हा तुम्हा एक जीववी, हे सत्य पदवी सख्याची. आणि आपल्याला असणारं जेवण सुद्धा घालणार तुम्हाला सुद्धा तोच जेवण घालत आहे, आम्हाला सुद्धा तोच जेवण घालत आहे. त्याच्यामुळे असणारं कसल्याही प्रकारचं तुम्ही स्वतःला एकट्या समजू नका किंवा असणारं तुम्हाला जे काही असणारं मी जे काही मला प्रसाद भेटलेला आहे तो सुद्धा प्रसाद असणारा तुमचा त्याच्यावर अधिकार आहे. त्यामुळे आपण सख्या बहिणी आहोत अशा प्रकारचं असणारं कौशल्या माता काही मातेला बोलत आहेत. आम्हा तुम्हा एक पाच भौतिक, एकची हस्त पादाधिक, आम्हा तुम्हा देखणे एक, हे आलो लेखणी सख्य. आणि असणाऱ्या म्हणून आलेले आहे तुम्ही आणि आम्ही कशाही प्रकारे असणाऱ्या वेगळ्या नाहीत, आपण एकच आहोत अशा प्रकारचं कौशल्या माता बोलत आहेत. आम्हा तुम्हा एक नाथ, सत्यत्वे जाण दशरथ, तुकेद करे ते शिव्यर्थ, ऐक वृत्तांत साजणी. आणि तू असणार विनाकारण दुःख करू लागलेले आहे, कारण असणारा दोघांचा सुद्धा पती असणारा एकच आहे. जे काही माझं आहे त्या सर्ववर तुझा अधिकार आहे, त्यामुळे तू स्वतःला असणार वेगळं असं समजू नकोस असं कौशल्या माता असणारा काही मातेला समजून सांगत आहे. वडिलांचे जे कोणी दुःख सुख मानिती ते परम मूर्ख, परांचे निरसोनी असुख, द्यावे सुख शुद्धत्वे. आणि दुसऱ्याचं दुःख बघून ज्याला दुःख वाटतं ते असणारे महापापी अशा प्रकारचे आहेत. आणि तू तर असणारी माझी सखी आहे, तुझं दुःख बघून मला कशा प्रकारे आनंद होईल असं असणार त्या सोती एकमेकींना बोलू लागलेले आहेत. पर दुःखे होय सुखी, तो ब्रह्म राक्षस ती लोकी, सदा निंद शास्त्रमुखी, शुद्ध सात्विकी तो नव्हे. आणि दुसऱ्याच्या दुःखानं असणारा ज्याला सुख वाटतं तो असणारा महापातकी अशा प्रकारचा त्याला नरकात सुद्धा जागा भेटत नाही. आणि सर्व असणाऱ्या ग्रंथामध्ये सुद्धा त्याची निंदा केली जाते. अशा प्रकारचं कौशल्या माता असणाऱ्या काही मातेला सांगत आहे. तो रहस्य पुत्रपणी, आम्ही सुख पाव पुत्रपणी, ते पूर्वज प्रती पत्नी, तो दोष त्रिभुवनी न समाये. आणि माझ्या पोटाला असणारा मुलं जन्माला यावी आणि तुला एकही मूल नसावं, ते जर पाप असणार आमच्या डोक्यावर पडलं तर ते आम्ही कधीही बघू शकत नाही किंवा आम्ही तुझ्याकडे तशा अवस्थेमध्ये पाहू शकत नाही. आणि ते जर पाप आम्ही आमच्या माथ्यावर मारून घेतलं तर आम्हाला आमचे असणारे आई वडील तर दोष देतीलच देतील, परंतु आमचे जे पित्र आहेत किंवा जे आमचे जेवढे पिढे आहेत त्या सर्व आम्हाला दोष दिल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारचं काही माता असणाऱ्या कौशल्या माता काही मातेला सांगत आहे. खूप जरा पुत्र देऊ जाता, तो पोसणा म्हणती तत्वता, साधू दुघींच्या निज स्वार्था, अवंचकता परमार्थ. आणि जर मी माझा मुलगा असणारा जन्मल्या जरी असणारा तुझ्याकडे दिला तरीही असणार त्यातही सर्वजण समाधानी राहणार नाहीत, कारण पाळणारी आई एक आणि असणारी जन्म देणारी आई एक अशा प्रकारचा भेद त्या ठिकाणी होईल. परंतु असं काहीही न करता याच्यातून कशा प्रकारे आपल्याला मार्ग काढता येईल ते आपण बघू आणि पुढचा मार्ग काढू अशा प्रकारे समजावून सांगू लागलेले आहे. उदकाची गोडी शीतळता, अन्नाची गोडी आर्द्रता, स्त्रियांची गोडी अनुकूलता, अवंचकता मित्र गोडी. आम्ही तुम्ही सख्या बहिणी, आईशी बोली जे कहाणी, ते करून लावावे करणे, यर बोलणे अतिमिथ्या. आणि जे असणारं आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण सख्या बहिणी आहोत नुसतं म्हणून असणारं काहीही होणार नाही. खऱ्याच आपण सख्या बहिणी आहोत की नाही, खरंच आपण एकमेकांसाठी काही करू शकतो की नाही हे दाखवण्याची वेळ असणारी या क्षणी आलेली आहे. अशा प्रकारे कौशल्या माता बोलू लागलेल्या आहे. तैसे बोले तैसे करी, त्या ते वंदीजे हर हरी, येर ते व्यर्थ बोलाची ज्ञान फराळी, तो संसारी पडत मूर्ख. आणि मी जर असणारा आतापर्यंत सख्या बहिणी आहोत म्हणून जर तुमच्यासाठी काही नाही केलं तर असणारं त्याचं पाठक नुसतं म्हणून असणारं मला काही होणार नाही, तुझ्यासाठी मला काहीतरी करावं लागणार आहे. अशा प्रकारे कौशल्या माता बोलत आहे. जैसा बोले तैसा क्रियार्थ, या नाव मुख्य परमार्थ, येर बोलणे ते व्यर्थ, विषय स्वार्थ परमार्थी. आणि जशा प्रकारे
जे बोलावं ते असणारं पाळावं यालाच असणारा खरा परमार्थ अशा प्रकारचं म्हणतात. त्यामुळे असणारं आतापर्यंत मी जे काही तुला सांगितलं आहे किंवा जेवढ्या गोष्टी मी सत्यपणाच्या सांगितल्या आहेत त्या गोष्टीचं पालन असणारं मी या ठिकाणी करणार आहे अशा प्रकारे कौशल्या माता बोलत आहे. माझे बोलणे सत्य सांग माझ्या भागाचा अर्ध भाग साजनी घेऊच वेग दोघीचे अभंग सख्यत्वयने. आणि असणार आपण सख्य आहोत हे जर सिद्ध करायचं असेल तर मला जो काही प्रसाद असणारा वशिष्ठ ऋषीने दिलेला आहे तो प्रसादाचा भाग असणारा मी तुला अर्धा भाग तुला देणार आहे आणि ते देऊन माझं मी तुझी सख्खी बहीण आहे का नाही हे मी सिद्ध करणार आहे अशा प्रकारे कौशल्या माता बोलू लागलेल्या आहे. ऐकता कौशल्याचे वचन कैकईस झाले समाधान करुणे शुद्धाचे मन भागाचा आपण घेतो आनंदे. आणि अशा प्रकारचं कौशल्या मातेचं बोलणं ऐकल्याबरोबर असणारा काही मातेला अतिशय आनंद झालेला आहे आणि आनंद झाल्याबरोबर असणारा त्यांनी जाऊन असणारं स्नान केलेलं आहे सर्व पूजापाठ करून असणारा प्रसाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. मृत पाव्या अमृत पाहन तृषिता मुखिनीच जीवन अंधा उघडले लोचन तैसे वचन कौशल्याचे. अशा प्रकारे एखादा असणारा माणूस असणारा शेवटच्या क्षणापर्यंत मरायच्या स्थितीमध्ये आलेला आहे त्यावेळेस असणार त्याला ज्या वेळेस अमृत असणारं पाजावं त्यावेळेस त्याला जेवढा आनंद व्हावा किंवा एखाद्याला अतिशय तहान लागलेली आहे परंतु त्या क्षणी असणारं त्याला पाणी भेटावं किंवा अशा प्रकारची अवस्था असणारी त्या काही मातेची झालेली आहे. रंग लागले निधान अकर्मा पावे ब्रह्मज्ञान दुष्काळी या वेळे मिष्टान तैसे वचन कौशल्याचे. एखादा महापापी अशा प्रकारचा एखादा मनुष्य आहे आणि त्याला काहीही न करता ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर जेवढा आनंद होईल तशा प्रकारचा आनंद असणारा त्या कौशल्या मातेला झालेला आहे. रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. कौशल्याची बुद्धी समान समत्वे भाग विभाग आपण कैकैशी देव विभागून सुख संपन्न समत्वे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. ग्रंथकर्ते नारबाबांनी अगोदरच सांगितलेलं आहे की जे कौशल्या माता आहे ती परब्रह्म आहे आणि सुमित्रा माता ही भजनोत्तम आहे आणि जी कैकेयी माता आहे ती आता परमधर्म अशा प्रकारची आहे. आणि जर कौशल्यामाई असणारी जर परब्रह्मस्वरूप असेल तर त्यांची दृष्टी असणारी सगळ्या ठिकाणी असणारे सर्व जीवाच्या ठिकाणी समबुद्धी अशा प्रकारचे असणारे आहे आणि त्याच्यामुळं मी आणि काही वेगळी नाही आणि अशा प्रकारचा विचार करून कौशल्यामाईने असणार त्या ठिकाणी जी काही आपल्या समोर याच्यात म्हणून असणारी होती तिला असणारा आपल्या जो पिंड आपल्याला मिळाला होता त्याच्यातून असणारा अर्धा भाग ज्याप्रमाणे आपल्याला तितक्याच प्रमाणात असणार त्या ठिकाणी काही मातेला घेऊन गेलेला आहे. भाग देता कैकईशी कौशल्या ती उलासी चौथी भाव नाही देत उल्लासी निज भाग. आणि ज्यावेळेस असणार पूर्ण आनंदाने कौशल्या मातेने ज्यावेळेस काही मातेला असणारा तो भाग असणारा पसाय दान केलेला आहे आणि त्यावेळेस असणारा दिल्यानंतर त्या काही मातेने ज्यावेळेस सर्व भाव असणारा कौशल्या मातेच्या असणारा मुखावर पाहिला त्यावेळेस अत्यंत आनंदाने आपल्याला दिलाय आणि या कौशल्या मातेच्या असणाऱ्या मुखावरती एक तीळ मात्र सुद्धा असणार सवती मत्सर किंवा सवती ज्याप्रमाणे वागतात तशा प्रकारचा भाव दिसला नाही. हे असणारं दृश्य पाहिल्यानंतर काही मातेला अति आनंद झालेला. जैशी कौशल्या
परब्रह्म स्वरूप असणारी जी कौसल्या माही आहे तिच्या संगतीत राहणारी जी सुमित्रा माता होती तिला संगती देखील कौशल्या माहिती होती. अखंड सेवेत असणारा सुमित्रा माता त्या कौशल्या माहिती असल्या कारणानं संगतीचा परिणाम असा झाला की काहीही विचार असणारा न करता ज्याप्रमाणे कौशल्या माहिनी असणारा आपला अर्धा भाग कैकेयी मातेला दिला त्याचप्रमाणे असणारा सुमित्रा मातेने देखील आपल्याला जो काही भाग मिळाला होता प्रसाद मिळाला होता त्यातील अर्धा भाग असणारा त्या ठिकाणी कैकेयी मातेला देऊ केलेला आहे. सत्संगाचे निज महिमान कौशल्या देत आपणा समान कौशल्ये संगे सुमित्रा जाण दे आपण भागार्थ. त्याच्यामुळे असणारी संगती जी आहे ती सत अशा प्रकारची असावी जी असणारी मिथ्या संगती केल्यानंतर त्या ठिकाणी जीवाचं निश्चितच असणार काहीतरी वाईट झाल्याशिवाय राहत नाही किंवा विगतीला असणारा प्राप्त त्या ठिकाणी जीव होतो. म्हणून असणारे जे सुमित्रेने कौशल्यामाईची संगती केली आणि अखंड असणारा भगवंताच्या नामस्मरणात असल्या कारणानं ज्याप्रमाणे कृती असणारी त्या कौशल्यामाईने केली त्यांच्या बरोबरच असणार त्यांची भक्ती करत असताना त्या सुमित्रा मातेने देखील आपला जो भाग आहे तो भाग असणारा कौशल्यामाईप्रमाणेच अर्धा अर्धा असणार केलेला आहे. पृष्ठ मैत्री कौशल्येशी मरोनी सुमित्रा मनने तियेशी तिने सुमित्रा भावेशी दे कैकेयीशी भागार्थ. आणि अशा प्रकारे असणार अत्यंत निष्काम बुद्धीने असणारा मैत्री त्या कौशल्यामाईसोबत केली होती आणि त्याच्यामुळं सुमित्र चांगल्या प्रकारचे मित्र असणारे कौशल्यामाईसोबत राहिल्यामुळं आणि तेच संस्कार असणार त्या ठिकाणी सुमित्रा मातेला लागल्यामुळं तेच असणारी विधी जी कौशल्यामाईने केली तीच विधी असणारी सुमित्रा मातेने कैकेयी मातेसोबत केलेली आहे. जैसा संग होय जाशी तैसी बुद्धी होय त्याशी कौशल्या संगे सुमित्रा तैसी दे कैकेयीशी भागार्थ. तशाप्रमाणे आपल्याला ज्याची संगती घडते त्याचा असणारा काही ना काहीतरी परिणाम निश्चितच होतो. ज्याप्रमाणे असणारा ढेकून हिऱ्यापाशी ठेवला हिरा घणाखाली ठेवला तरी फुटत नाही परंतु ढेकणापाशी ठेवला की निश्चितच त्याचा असणारा अधपतन झाल्याशिवाय राहत नाही. तशा प्रकारे असणारा संगती सुमित्रा मातेने कौशल्यामाईची केली आणि त्याचप्रमाणे बुद्धी देखील असणारी सुमित्रा मातेला आलेली आहे आणि वर्तन जशा प्रकारे असणारा भगवंत इच्छा करतात तशा प्रकारचं वर्तन असणार साधू संत करतात आणि त्याच साधू संतांची माय असणारी जी सुमित्रा माई होते तिने देखील तसंच वर्तन केलेलं आहे. ऐकून या कौशल्याचा वचनार्थ दे कोणी भागदानीच निज स्वार्थ वशिष्ठ आनंदे नाचत स्वय फुलत स्वानंदे. आणि ज्या वेळेस असणार ही कैकेयी माता रडू आलेली होती त्याच वेळेस कौशल्यामाईने ज्या काही शब्दात सांगितलं की सख्या बहिणी असल्या तरी त्यांचे असणारे मालक जर दोन झाले तर ते वेगवेगळे होतात आणि आपल्याला आपापला संसार सांभाळतात आणि एकमेकीचं काही शक्यतो राहत नाही. परंतु आपण जरी चौथे असलो तरी एकाच घरात आहोत आणि एकच मालक असणारा एकच स्वामी आपला आहे आणि त्याच्यामुळं जे काही माझं आहे ते तुझं आहे असा जर आपला असेल एकच मालक जर आपला असेल एकच आपला पोशिंदा जर असेल तुझा तरच मला असणारा जो मिळालेला प्रसाद आहे त्याच्यात तुझा निश्चितच हक्क आहे. आणि अशा प्रकारे समजूत घालून ज्यावेळेस कौशल्यामाईने प्रसाद असणारा कैकेयी मातेला दिला आणि त्याचबरोबर सुमित्रा मातेने देखील अशा प्रकारचं कृत्य केलं आणि ही आपली शिकवण असणारी पुढे पुढे सूर्यवंशाची आहे आणि ही ज्यावेळेस शिकवण साक्षात आपल्या डोळ्याने वशिष्ठ ऋषीने पाहिली त्यावेळेस अत्यंत आनंद त्यांचा असणारा भरभरून वाहू लागलेला आहे आणि त्या ठिकाणी हरिकीर्तन करून त्या ठिकाणी नाचू गाऊ लागलेले आहे. करिता भाग प्राशन उदराला रघुनंदन धन्य अयोध्या राजभुवन तेथे स्वानंद गद क्रीडेल. आणि आता वशिष्ठ ऋषी उड्या मारू लागले आहेत नाचू गाऊ लागलेले आहेत आणि म्हणू लागले आहेत की आता सुमित्रा माईने कौशल्यामाईने कैकेयी मातेने सगळ्यांनी प्रसाद ग्रहण केलेला आहे आणि आता निश्चितच या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा असणारा जन्म होणार. प्रभू रामचंद्र आपल्या असणारा अंगणात वावरणार बागडणार आणि इथंच आपल्या समोर असणार स्वानंदाने खेळणार आपल्या समोर आपण या गोष्टी पाहणार आणि या गोष्टीचा असणारा आठवण करून त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी असणारे अति आनंदित होऊ लागले आहे. उभोन या स्वानंदाची गुढी नारदाची पडे उडे नाचू आले आवडे सूर्यवंश गाडे दशा आले. आणि ज्यावेळेस वशिष्ठ ऋषींचा आनंद असणारा भरभरून वाहू राहिलेला हा
पाहिला ते सुद्धा असणार त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आल्यानंतर असणार आल्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या आता असणार या ठिकाणी येणार आहे, त्यांचा असणार कार्यसिद्धी होणार आहे. आणि ह्या आठव करून असणार नारद ऋषी, वशिष्ठ ऋषी आणि जे काही ऋषीमुळे त्या ठिकाणी होते ते एकमेकाच्या हातात हात घालून असणार त्या ठिकाणी भजनामध्ये तल्लीन होऊन नाचू झालेले आहे. अरे सुटेल देवाची बांधवडी, तुटेल नवग्रहाची बेडी, मुक्ती सुरू वाढेल गाडे, सुख सुरू वाढे पाल्याजे. आणि प्रभू रामचंद्राचा जन्म घेण्याने एक कार्य नाही होणार, तर जे काही असणार नवग्रह रावणाच्या पायच्या खाली असणारे शिडीला लावलेले आहे त्या नवग्रहांच्या असणारी सुटका होणार आहे. आणि जे 33 कोटी देव असणार बांधवडीत रावणाने टाकलेले आहे या सर्वांची मुक्तता प्रभू रामचंद्र करणार आहे. आणि प्रभू रामचंद्र या सृष्टीवर आल्यानंतर जी मुक्तीसाठी जे साधू संत महात्मे ऋषी मुनी अत्यंत असणारं काबाड कष्ट करतात ती मुक्तीचा असणारं पीक भरघोस या पृथ्वीवरती येणार आहे. आणि मुक्ती एकदा मिळाली की सुखाचा असणारा त्या ठिकाणी सर्वांना अति आल्हाददायक असणारा उपभोग घेता येणार आहे. अशा प्रकारचा अति आनंद या सृष्टीमध्ये होणार आहे. माझ्या वाल्मिकाचे वचन झाले प्रत्यक्ष प्रमाण, राम प्रगटला निज निदान, धन्य जन त्याचे. आणि नारद मुनींना तर सगळ्यात जास्त हर्ष आनंद होता, कारण नारद मुनींनीच असणारं जे वाल्मिक ऋषी आहे त्या वाल्मिक ऋषीचं असणार त्यांना त्यांच्या मुखातून असणारं रामायण वधवून घेतलं. आणि रामायण वधवून घेतल्यानंतर पुन्हा असणारं प्रभू रामचंद्रांना त्यांच्या बोलण्यासारखं वागायचं होतं. आणि खरोखरच आता असणारं माझ्या वाल्मिक ऋषीने जे काही लिहिलंय ते निश्चितच खरं होणार. आणि अशा प्रकारची ख्याती त्रिभुवनात प्रभू रामचंद्र करणार याचा अति आनंद असणारा त्या ठिकाणी नारद ऋषींना झालेला. लंके पुढे युद्ध दारुण, राम करील रणकंदन, ते मी देखे ना आपण हारिके उडान करी नारद. आणि आता प्रभू रामचंद्र येणार आहेत, निश्चितच आल्यानंतर मी त्याला खेळताना बागडताना पाहणार, तिथून पुढचा त्यांचा प्रवास देखील पाहणार. परंतु माझ्या डोळ्याची तृप्ती ज्या वेळेस होईल, ज्या वेळेस असणारे प्रभू रामचंद्र लंकेत जातील आणि रावणाच्या समोरासमोर युद्ध करून त्याला असणार निस्त नाबूद करतील, त्या दिवशी असणाऱ्या माझ्या डोळ्याचं पारणं फिटल असं म्हणून असणारा जे नारद ऋषी आहेत ते आनंदाने नाचू लागलेले आहे. जीवित्वाची चवी जेविता जाणे, तेवी वशिष्ठ नारदाचे नाचणे, ते सुख तीच भोगणे येरी पाने टकमका. आणि ज्याला असणाऱ्या जेवणाची चव कळती त्यानेच असणारं कमी जास्त सांगावं. आणि ज्याला असणारे ज्या गोष्टीचं ज्ञान आहे त्यालाच ती गोष्ट कळती. तशा प्रकारे असणार हे जे वशिष्ठ ऋषी किंवा नारद ऋषी होते ते अनागत ज्ञानी अशा प्रकारचे होते. अनादी अंतापर्यंत सर्व गोष्टी ज्या काही घडणार आहेत त्या सर्व गोष्टीचं ज्ञान असणार त्या ऋषीमुनींना होतं. आणि त्याच्यामुळे ते असणारे अति आनंदित होऊन असणार हर्षवर्धनला असतात नाचू लागलेले होते. परंतु जे काही इकडून तिकडे जे पाहणारे होते आपल्यासारखे असणारे साधारण मंडळी त्या अयोध्येतील होते त्यांना असणार यांच्या आनंदामागील काही कारण कळणार झालेलं आहे. आणि ते निस्तच असणार टकमका या दोघांकडे पाहू लागले. आनंद मनी कौशल्या सत्व शिरोमणी, इथे पावन झाली आवनी, धन्य त्रिभुवनी कौशल्या. आणि या सर्व मागे असणारा ज्या पुण्याचा सर्वात मोठा जर साठा असेल तर तो असणारा कौशल्या माईचा आणि दशरथ राजाचा आहे. आणि त्यांचाच असणारा गुणगान त्या ठिकाणी ब्रह्मांड पुरुषी बोलणारी आहे की या धरणीवरती जर असणारा प्रभू रामचंद्र येणार असतील तर याच्या मागे असणारा जी पुण्याई आहे ती कौशल्या मातेची आहे. आणि अशा प्रकारची धन्य ही माता आहे हिच्यामुळे असणारे आता सर्व सृष्टी आनंदित होणार आहे. ऋषी शृंगती वेळे सुखावला सुख कलोळे, उडाण करणे दे आरोळे, कौशल्या पुतळी अनिल राम. आणि असं असणारं त्या ठिकाणी ब्रह्मांड ऋषी विचार करतात की नाही तोच असणारा ऋषी शृंग ऋषी असणारे उडी मारून असणारे बोलणारे आहे की हे सर्वजण ऐका की आता असणारे हे कौशल्या मातेने प्रसाद ग्रहण केलेला आहे. आणि निश्चितच असणारा प्रभू रामचंद्र या धरणीवरती या आवडीवरती अवतार घेतील आणि सर्वांना असणारा सुखाचा मुक्तीचा प्रसाद देतील. अशा प्रकारे सुखोन्मुख असणारा होऊन त्या ठिकाणी ऋषी शृंग ऋषी बोलू लागले आहे. कौशल्याचा शुद्ध भाव ते भावी प्रगटला राम राव, धन्य दशरथ महाभाव
गोडबानो औरलिक. आणि ही जी कौशल्या माया आहे त्या कौशल्या मायेच्या मनावर एक तीळ सुद्धा असणारा अभिमान गर्व किंवा ताटा कोणत्याही गोष्टीचा नसल्या कारणानं सर्व असणारा शुद्ध भाव आपल्या मनात ठेवून असणार सर्वांसोबत सारखं वागणारे ही कौशल्या माई होती. अखंड नामस्मरणात होती आणि तिच्यासोबत असणारा जो काही राजा दशरथ आहे त्या दोघांच्या पुण्याईनं असणारा आज संगम म्हणून प्रभू रामचंद्र असणारा या ठिकाणी जन्म घेणार आहे. धन्य असणारे ती माता पिता आहेत अशा प्रकारे बोलवलं गेलं. विस्मय करीती ऋषीश्वर तटस्थ केले सुरवर. अवघे करीती जे कार भागीला रघुवीर चतुर्थ भागी. आणि आता असणाऱ्या त्या ठिकाणी जे ऋषीश्वर होते ऋषी मुनी होते ते असणारे आनंदाने नाचू गाऊ लागलेले होते. त्यांना सर्व ज्ञान असल्या कारणानं ते आनंदात होते आणि पुढील जे काही सूरवर असणारे देवादी देव आहेत त्यांना देखील अत्यंत आनंद होऊ लागलेला आहे की आतापर्यंत आपण असणारा कोणाच्या तरी कटाट्यात होतो आणि आता आपण निश्चित मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे असणार बोलून सर्व आनंद साजरा करू लागलेले आहे. मुख्य द्वेष सौती मत्सराशी तो मत्सर नाही कैसी. म्हणून श्रीरामाला खुशी त्या गर्भाशी अवधारा. आणि अशा प्रकारे असणारा जो भाग कौशल्या माईकडे होता जो भाग सुमित्रा माईकडे होता आणि त्याचेच असणारे आता अर्धे भाग झालेले आहेत. प्रभू रामचंद्राचा भाग वाटला गेलेला आहे आणि तो सुमित्रा मातेचा देखील असणारा लक्ष्मणजीचा भाग वाटला गेलेला आहे. आणि अशा प्रकारे 4 जागेवर जरी भाग झालेले असले तर ते असणारे भाग जरी झालेले असले तर ते सर्व असणारं प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी जन्म घेतलेल्या सर्वांचं कल्याण करते. सौती मत्सर कैकयसी म्हणून हारविले निज भागाशी. शुद्ध भाव कौशल्यशी तिच्या गर्भाशी श्रीराम. आणि जे चौथी मत्सर आहे तो कैकेयी मातेने आपल्या मनाशी धरून ठेवलेला होता आणि त्यामुळे त्या घालीने असणारा त्या कैकेयी मातेचा जो पिंड आहे तो असणारा उचलून नेलेला होता. आणि जी कौशल्या माई आहे ती समदृष्टी अशा प्रकारची असणारी राखणारी असल्या कारणानं तिचाच भाग असणारा त्या ठिकाणी कैकेयी मातेकडे आलेला आहे. एक ताट आले यज्ञशेषी ते तिची गर्भ निचेशी. तोच भागीला चतुर्थ भागेशी चतुर्विध त्याशी बोलिये. आणि अशा प्रकारे असणारा जो यज्ञ पुरुषाने जो काही प्रसाद दिलेला होता आणि त्या प्रसादामध्ये एकच असणारा गोळा त्या ठिकाणी खिरीचा होता आणि त्या खिरीचा जो गोळा आहे तो 4 भागात करून असणारा प्रसाद दिल्यामुळे तो असणारा चतुर्विध अशा प्रकारचा असणारा प्रसाद झालेला आहे. मुख्य अर्ध कौशल्य पाशी तद जनार्दन जाना सुमित्रेशी. दोन्ही अर्ध कैकयशी स्वतंत्र भाग तिशी आशेची ना. आणि अशा प्रकारे असणारा स्वतंत्र भाग कौशल्य माईला आणि सुमित्रा मातेला भेटलेला होता. परंतु गर्वाने नाडल्या कारणानं कैकेयी मातेचा असणारा भाग तिच्या हातातून निसटला गेला आणि पुन्हा असणार प्रेमापोटी मायेपोटी असणाऱ्या कौशल्या माईने आणि सुमित्रा माईने त्या कैकेयी मातेला अर्धा भाग दिलेला. पुढा पोटी वती पुत्र ते तिचे नव्हती स्वतंत्र. या लागी पोरीचे परतंत्र कैकेयी चरित्र नावडे त्याची. आणि अशा प्रकारे असणार जर आता या दोघा भागामधले अर्धे भाग जरी कैकेयी मातेने घेतलेले असले ते जरी खाल्ले आणि त्याच्यापासून जरी पुत्र झाले तरी ते पुत्र असणारे त्या कैकेयी मातेला कधी आपली आई म्हणून संबोधणार नाहीत आणि ती असणारे अशा प्रकारे गर्वाने वीत झाल्यामुळे ती कधीही पारतंत्र्यात राहणार अशा प्रकारे ग्रंथकर्ते नाडबाबा बोलतात. आसो पुढील कथेशी वशिष्ठे पाचा रोडे तिघीशी. देवोनी भाग विभागाचे मने विलंबाशी करू नये. आणि आता असो ही कथा असणारी ग्रंथकर्ते नाडबाबा बोलतात की तेच असणारे जे भाग आहेत ते भाग असणारा आपापल्या हातावर त्या वशिष्ठ ऋषीने सर्वांना घ्यायला सांगितले आणि तुम्ही विलंब न करता उशीर न करता ते प्राशन करावे अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषीने त्यांना आज्ञा केली आहे. दोघी निज भाग प्राशन केले न लागता दशन. कैकेयी भाग प्राशन करिता उद्विग्न ते झाली.
आणि त्यावेळेस काही कौशल्य माता आणि सुमित्रा मातेला आपल्या गुरुने सांगितले बरोबर त्यांनी असणार शुद्धाचे म्हणे केलं, पाणी घेतलं, ते पिलं आणि पुन्हा असणारा प्रसाद ग्रहण केला. दोघींनी प्रसाद ग्रहण केला, परंतु असणारा जो द्वेष भाव होता तो आणखीनही काही मातेच्या मनातला गेलेला नव्हता. परंतु गुरुंनी सांगितले म्हणून करायचं म्हणून असणारा त्या काही मातेने जो दिलेला प्रसाद आहे तो असणारा ग्रहण केलेला आहे. दोन्ही अर्ध जवळ घोटी ती तवते पैसे लेखंटे गिळू जाता ती संकटी घोटीता घोटेना. परंतु असणारा द्वेष भाव मनात होता आणि त्याला जो भाग ग्रहण करायचा होता तो शुद्ध अशा प्रकारचा होता. कारण भक्तीमध्ये रत असणारे भरत त्यांच्या पोटी जन्म घेणार होते आणि शत्रूवर विजय मिळवणारे शत्रुघ्न अशा प्रकारचे जन्म घेणार होते. त्याच्यामुळे ते भाग गिळत असताना काय अज्ञानाच्या पोटी ज्ञान घुसायला खूप अत्यंत जड असता. अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी ज्यावेळेस ते भाग गिळायला गेले त्यावेळेस असणार ते भाग असणार जाता नरड्यातून जाणार अत्यंत व्याकुळ अशा प्रकारची स्थिती त्या काही मातेची झालेली आहे. बाग तिचे नव्हते स्वतंत्र परभाग गिळून शेते वक्त्र पांढरे झाले तिचे नेत्र ओणगार ते झाले. आणि अशा प्रकारे असणारं आपलं जे होतं ते आपल्या हातातून निघून गेलं, दुसऱ्याचं वरबाडून असणारं ती खाऊ लागलेली होते आणि त्याच्यामुळेच असणारा तो काय भाग त्या काही मातेला पचना असा झालेला आहे. पराचे ओझे वाहने ते आपणाशी होय उभवणे देवी परभाग घोटिता तिने दिवे प्राणे घोटेना. आणि अशा प्रकारे असणारं विनाकारण दुसऱ्याचं जर वजन वागवायचं म्हणलं तर आपलं बी वागवायचं दुसऱ्याचं बी वागवायचं ते असणारं व्यक्ती किंवा जीव थकून जातो. आणि तशाच प्रकारे असणारा त्या काही मातेची स्थिती झालेली आहे की आपल्या हातातून गेला परंतु दुसऱ्याचं घेऊन आपल्याला असणारा खायचा आहे म्हणून असणारा तो काही घास आपल्या नरड्याच्या खाली उतरेल असं राहिला. विभागे रोजले तिचे घाटी आयशे वशिष्ठे देखिले दृष्टी मंत्र उदोग देवनी उठा उठी तेने गोटी विभाग. आणि ज्यावेळेस असणारा अत्यंत दुर्दैवी दशा काही मातेची वशिष्ठ ऋषीने पाहिले की काही केले असणार यांना तो घास काही नरड्याचा असणार खाली जायला गेलेला आहे. त्याच वेळेस वशिष्ठ ऋषीने असणार आपल्या हातावर पाणी घेतलं आणि पाणी घेऊन असणार त्याच्यावर मंत्रोक्त सर्व काही विधी केल्या आणि ते नंतर पाणी ज्यावेळेस काही मातेला प्यायला दिलं त्याच बरोबर असणारा सर्व घास पोटात गेलेला आहे. सेविता ते मंत्र उदके फिटली शंका पावली सुख पुत्र गर्भाचा संतोष अत्यंतिक ते पावे. आणि मंत्रोदक असणारं जे काही पाणी होतं ते पाणी असणारं काही मातेने पिल्याबरोबर तो असणारा घास मध्ये गेला आणि जी काही शंका कुशंका मनात होती ती सुद्धा असणार निरसित करण्याचं काम त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषीने केलं. आणि मग असणारं तिला लक्षात आलं की आता असणारा आपल्याला गर्भ राहणार आहे आणि त्या गर्भाचा असणारा अति आनंद त्या ठिकाणी काही मातेला झालेला आहे. साधू असता निज निकटे भूलते निवारे संकट गर्भमंडित झाले पोट सुख उद्भट कैकैसी. आणि काही माता होती ती असणारी सोडवून तिला करता आली नाही. परंतु तिचं जे कल्याण झालं ते फक्त साधू स्वरूप असणारं वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी होते आणि त्यांच्यामुळे असणारं तिचं कल्याण झालं. अशा प्रकारे असणारं कल्याण करून ते असणारं गर्भवती राहिलेले आहे. हार पले सापडे रत्न मर्त्याकडे अमृत पानो देवी वशिष्ठ दके जाण सुखप्रभ कैकैसी. आणि ज्याप्रमाणे एखाद्या जीवाचा असणारा अमोलिक रत्न त्याच्या हातून हरपावा आणि ते अत्यंत असणारा मौल्यवान आणि अमाप पैशाचा असावा आणि ते हरपल्यानंतर ते सापडून जर्जर व्हावं आणि शेवटाला असणार ते सापडावा तसा जसा आनंद होतो. आणि मरत्या माणसाला जर अमृत पाजलं तर त्याला असणार अमर झाल्याची जशी असणारे आनंद स्थिती होते त्या प्रकारची स्थिती असणारी काही मातेची झालेली आहे. या लागी सतसंगती दुःख नोहे नादगती सतसंगाची परमख्याती नेनो किती उतरले. आणि ज्याप्रमाणे असणारं त्या काही मातेची सुटका वशिष्ठ ऋषीमुळे झाली तसंच असणारा नाडबाबा सांगतात की आपल्या जीवनामध्ये असणारा संगती करीत असताना
सत्संगती आणि सद्विचाराची सद्विवेकाची असणारी संगती असायला पाहिजे. जेणेकरून असणारी तशी जर संगती झाली तर आपण कोणत्याही संसारिक असो पारमार्थिक असो कोणत्याही अडचणीतून असणार एकदम सुटसुटीत असणार सुटू शकतो. अशा प्रकारे असणार नाडबाबा त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. दैत्य दानव राक्षस सृष्टी गण गंधर्व मृग पक्षी पुष्टी सिद्धचारण एक कोटी उतारले सृष्टी सत्संगे. आणि अशा प्रकारे सत्संगाची जी काही महती आहे ती एकाची नाही तर असणारा त्या ठिकाणी जर इथून मागे आपण ग्रंथामध्ये पाहिलं तर असणारा देव दानव गण गंधर्व सिद्ध चारण असणार हे सर्व जे आहे ज्यांनी ज्यांनी असणारे संतांची साधूची संगती केली ते असणार या संसार भव सागर जो आहे त्या सागरातून निश्चितच तरुण गेलेले आहे आणि आपला असणारा त्या ठिकाणी उच्च पदाला नाव असणार घेऊन ठेवलेलं आहे. मनुष्य लोकीची गोष्टी सत्संग लागल्या पाटे उतरले कोट्यान कोटे सौभाग्य सृष्टी सत्संगे. आणि अशा प्रकारे सत्संगाचे असणारे एकदम मोठे अशा प्रकारचे असणारा लाभ आपल्याला आहे आणि त्याच्यामुळं जर सत्संग केला तर सत्संगामध्ये असणार जरी आपण नाही उंच पदाला गेलो तर तरी आपण असणार अधपतनाला तरी जात नाही. कुणाच्या असणार डोळ्यात फुटणार नाही किंवा कुणासाठीच असणार आपण द्वेषी ठरणार नाही. कधीही असणारा सत्संग जर केला तर त्यापासून काहीतरी चांगलीच प्राप्ती होणार अशा प्रकारे ग्रंथकर्ते नाडबाबा बोलतात. धन्य धन्यत्व दशरथ ज्याची सत्संग पुरोहित त्याची काठी मानी आदित्य तो घरात निज सखा. आणि अशा प्रकारे सत्संगाची जी माहिती आहे ती अशी अभूतपूर्व आहे आणि त्या अभूतपूर्व सत्संगाची जी माहिती असणारी आहे ती घडली राजा दशरथाला जो वशिष्ठ ऋषी सारखे असणारे त्या ठिकाणी त्यांच्या संगतीला आहे आणि जो आदित्य असणार सूर्यदेव आहे त्या सूर्यदेव देखील असणार राजा दशरथाच्या म्हणण्याच्या बाहेर नाही आणि अशाच असणार त्याच्यामुळेच हे राजा दशरथ असणार सूर्यवंशी असून देखील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अभूतपूर्व घडू लागलेल्या आहेत. तेने वशिष्ठ आपण तिघी शिकरविले पिंड प्राशन एका विनमी जनार्दन गर्भावधार अवधारा. आणि अशा प्रकारे असणार ग्रंथकर्ते नाडबाबा बोलू लागले आहेत की वशिष्ठ ऋषीने अशा प्रकारे असणार या तिघींचंही देखील तिघींना हे समसमान भाग करण्यास सांगितल्याने तिघीला गर्भधारणा त्या ठिकाणी प्रसाराने झालेली आहे आणि ही जी कथा आहे तीच आता असणार आपण ऐकायची परंतु असणार आजच्या कथेसाठी या ठिकाणी पूर्णविराम आणि उद्याची कथा असणार त्या ठिकाणी गर्भधारणेची आहे. ही तिसरी भावार्थ रामायण एका जनार्दना शरण पिंड भाग पिंड प्राशन झाले संपूर्ण अवधारा. आणि याचप्रमाणे असणारे या अध्यायामध्ये जो काही असणारा पिंड कालच्या अध्यायामध्ये हातात दिला होता घारीने असणार कैकेयी मातेचा झडपून नेला आणि पुन्हा असणाऱ्या या दोघी जणींनी कैकेयी मातेला पिंड दिलेला आहे आणि पिंड तो गिळल्यामुळे आता तिघीही त्या ठिकाणी गर्भवती राहिलेल्या आहेत अशा प्रकारचा असणारा वृत्तांत आजच्या अध्यायात झालेला आहे. तिसरी भावार्थ रामायण भारताने एका